पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहत खरं तर पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते। मी सध्या चाकण औद्योगिक वसाहतीतील चाकण तळेगाव महामार्गावरती आपण या ठिकाणी पाहिलं तर रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली। आपण पाहू शकता रस्त्याला किती भले मोठे खड्डे पडलेले, त्यामुळे या खड्ड्यांमुळे या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। आपण या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी सुद्धा होत आहे। तर कंपनीत जे जाणारे कामगार आहेत त्यांना अक्षरशः जीवाशी खेळ सुरू आहे का, अशी काय परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। काय सांगा, रस्त्याला भले मोठे खड्डे पडलेले आहेत, काय परिस्थिती आहे सध्या? इथला रस्त्याचा प्रश्न, इथला ट्रॅफिकचा प्रश्न हा वर्षानुवर्ष आम्ही सहन करतच आलोय आणि इतकं निकृष्ट दर्जाचं काम यापूर्वी होत आलंय, आता पण होतंय। लोकप्रतिनिधी करतायत काय याचा आम्हाला स्थानिकांना, ग्रामस्थांना, लोकांना असा प्रश्न पडलेला आहे। त्याच्यामुळे आमची विनंती आहे, कुणीतरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून याच्यावरती काहीतरी दुरुस्ती व्हावी हीच इच्छा आहे आमची। नक्कीच त्यांनी सांगितले लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे, सरकारचं सुद्धा याकडे दुर्लक्ष होतंय का, काय सांगाल? निश्चितपणानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरची MIDC म्हणून बघितलं जातं चाकण MIDC। इथे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत, या ठिकाणी उद्योजक मंडळी आहेत, या ठिकाणी कंपनी कामगार आहेत। आपण पाहताय एवढे मोठे खड्डे, तिथे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे सुद्धा कळत नाही। या ठिकाणी काम जे केलं हे सगळं निकृष्ट केलं आहे। अजून तर पाऊस चालू झाला नाही तर ही परिस्थिती असेल की जोरात पाऊस झाला तर नक्की ह्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम निवडून दिले, लोकांनी निवडून दिले, ते नक्की करतात काही शासनदरबारी पाठपुरावा करतात का नाही करतात, का नुसतंच झोपा काढतात, या परिस्थितीची आम्हाला सांगावं लागेल। विशेष म्हणजे या परिस्थितीत काम करत असताना ही मोठी MIDC चाकण तळेगाव रोड असेल, मुंबई जाणारी फार मोठी या ठिकाणी वाहतूक होते आहे, हेवी वाहतूक आहे, लाईट व्हेकल आहे। त्यामधून या इथल्या MIDCच्या कंपन्या ज्या आहेत ते सुद्धा कामगार पूर्ण त्रासलेले आहे। यातून कुठेतरी वेगळा मार्ग निघून आज चांगला 4 पदरी दर्जाचा चांगला रस्ता झाला पाहिजे, ही आमच्या स्थानिक लोकांची मागणी आहे। नक्कीच या ठिकाणचे खड्डे चुकवताना अनेक अपघात होतात, त्यामुळे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार आणि या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला कधी आदेश देणं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, चाकण, पुणे।